आपल्याकडील विद्यार्थी जी कॉलेजमधून पासआउट होतात ते इंडस्ट्री रेडी नसतात असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. इंडस्ट्रीतील काही लोक जेव्हा असं म्हणतात त्यावेळी ते विद्यार्थ्यांच्या फेल्युअर बद्दल किंवा विद्यार्थ्यांचा इन्सल्ट करत नसतात, त्यांच्या फेल्युअर बद्दल बोलत नसतात, तर ते सिस्टम बद्दल बोलत असतात. आता इंडस्ट्री म्हणजे काय, तर याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असते, IT इंडस्ट्री, गारमेंट इंडस्ट्री, सर्व्हिसेस इंडस्ट्री, बऱ्याच इंडस्ट्रीज. आता कॉलेजेस म्हणजे काय, तिथे अकॅडमिक स्टाफ असतो, मोठं सारा एक करिक्युलम असतं आणि विद्यार्थी भरती होतात आणि एवढा मोठा ज्ञानाचा पेटारा घेऊन आणि एक डिग्री घेऊन तिथून बाहेर पडतात. पण यात विद्यार्थ्यांचा दोष नाहीये, कॉलेजेसचा दोष नाहीये. हे काहीतरी एक्सपेक्टेशन मिसमॅच आहे. त्या इंडस्ट्रीला जिथे आता तुम्ही अप्लाय करणार आहात त्याला लागणारी जी काही कस्टमाइज स्किल्स आहेत ती तुम्ही अवगत केलेली आहेत याची गॅरंटी कोणीच घेत नाही, कारण की ती स्किल्स ही ऍक्च्युअल कामं केल्यावरच भेटणार असतात. यामध्ये एक दुवा असतो, तो म्हणजे इंटर्नशिप. कॉलेज डेज मध्ये आधीच कम्फर्ट झोन असतो, सगळे सब्जेक्ट्स कसे क्लिअर करायचे ही टॉप प्रायोरिटी बनते. इंटर्नशिप्स त्या मिळवणं आणि त्यामध्ये सिन्सिअरली काम करणं, तिथले बारकावे शिकून घेणं इंडस्ट्रीचे लिस्टमध्ये खाली असतं. या काही गोष्टींमुळे हा गॅप निर्माण होतो. गव्हर्नमेंट एजन्सीज जरी बघितल्या तरी त्याला किती 100% रेडी असतात का विद्यार्थी जेव्हा ते कॉलेज पास आउट होतात. कॉलेजेस डिग्री देतात, जॉब्स नाही, पण त्यासोबत एक फार महत्त्वाची गोष्ट देतात, ती म्हणजे डायरेक्शन. आता इंडस्ट्रीचा आपण जर एक व्ह्यू बघितला तर इंडस्ट्रीतल्या लोकांना काय हवंय, उद्यापासून या कॅन्डिडेटने फील्डवर जावं आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. आर यू रेडी फॉर दॅट? एखाद्या इंजिनियर कडून एक्सपेक्टेड असतं की याने जॉईन केल्या या फाईलवर असं काम या सॉफ्टवेअरमध्ये करायचंय. डे 1 पासून तुम्ही या गोष्टी करू शकाल का? कोणत्या प्रकारचं बर्डन तुमच्यावर येईल? MBA पासआउट जर झालेला व्यक्ती असेल आणि उद्यापासून त्याला जर सांगितलं की या 5 सबऑर्डिनेट्सची टीम तुला हँडल करायची आहे, हे KRAs आहेत आणि याबद्दल तुला हा रिपोर्ट लगेच संध्याकाळी द्यायचा आहे, आर यू कम्प्लिटली रेडी फॉर धिस? मित्रांनो, इथे विद्यार्थ्यांचा दोष नाहीये. कोणी जर असं म्हणत असेल तर दे आर नॉट इन्सल्टिंग ऑर दे आर नॉट हायलाइटिंग फेल्युअर्स ऑफ स्टुडंट्स, दे आर हायलाइटिंग द गॅप बिटवीन एक्सपेक्टेशन. क्लायंटला तो प्रोजेक्ट तर वेळेवर डिलिव्हर करायचाच आहे, परंतु नवीन व्यक्ती जेव्हा ऑनबोर्ड होतो त्याला एक व्यक्ती त्याला शिकवण्यात जाईल, काही वेळ लागेल, काही पैसा खर्च करावा लागेल, या गोष्टींमध्ये वेळ जातो. त्याचा भुर्दंड हा कंपनीलाच बसणार. अर्थातच सॅलरी पण द्यायचीच आहे ऑन द टॉप ऑफ एव्हरीथिंग. आमच्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांना कम्युनिकेशन स्किल्स पासून सुरुवात करावी लागते. मग तुम्ही लॉची डिग्री घेतलेली असेल किंवा इंजिनिअरिंगची घेतलेली असेल, कम्युनिकेशन स्किल्स फार मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला इंडस्ट्री रेडी बनवतं. ईमेल कसा करायचा तेच अजून माहिती नाही, बट दे आर डिग्री होल्डर्स. याच तर साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इंडस्ट्री रेडी बनवतात. ऑर्गनायझेशनल बिहेवियर, कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन. कॉलेज का मागे राहतंय स्टुडंट्सला इंडस्ट्री रेडी बनवण्यात? नंबर 1, जो सिलेबस आहे तो फारच स्लो पद्धतीने अपडेट होतो. कस्टमाइज्ड सिलेबस नाहीये, खूप मोठा सिलेबस आहे. एका मेकॅनिकल इंजिनियरला सगळं शिकावं लागतं, पण तो जेव्हा अप्लाय करतो एखाद्या वॅकन्सीसाठी तेव्हा त्या वॅकन्सीची रिक्वायरमेंट ही कस्टमाइज्ड स्किल्सची असते. मग हे एक्सपेक्टेशन मिसमॅच होतं, म्हणून गॅप होतोय, म्हणून लोक ओरडतात कॉलेज पासआउट्स हे इंडस्ट्री रेडी नाहीयेत. जास्तीत जास्त फॅकल्टी ही अकॅडमिक बॅकग्राऊंडची असते. 20, 30, 40 वर्ष एक्सपिरियन्स असलेले अतिशय कॅपेबल असे लेक्चरर्स, प्रोफेसर्स असतात, परंतु सगळे अकॅडमिक बॅकग्राऊंडचे. वर्षानुवर्ष त्यांनी 30 जाड पुस्तकं शिकवलेली असतात, त्यामध्ये ते एक्सपर्ट असतात. परंतु आज तो विद्यार्थी जर पासआउट होऊन 100% मार्क्स घेऊन एखाद्या जॉबवर त्या चेअरवर बसला, टाइम, रिसोर्स हे सगळं मॅनेज कसं करायचं, इथे त्याला प्रॉब्लेम होतो. कॉलेजमध्ये फार कमी शिकवलं जातं. या स्किल्समध्ये फार कमी एक्सपर्ट असलेली फॅकल्टी कॉलेजेसमध्ये असते. सिस्टीम बदलेल तेव्हा बदलेल. विद्यार्थ्यांना जर जॉब सिक्युअर करायचा आहे, बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा इंडस्ट्री रेडी व्हायचं आहे, विद्यार्थ्यांनाच पावलं उचलावी लागते. मित्रांनो, अशाच रियालिटी बेस्ड करिअर डिस्कशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल एक्सपेक्टेशनचं मिसमॅच आणि हा गॅप कशा प्रकारे भरून काढता येईल आणि तुम्ही इंडस्ट्री रेडी होऊ शकाल.